तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या घरी येणार आहे। 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पॅन कार्ड आपल्या हातामध्ये असं मिळेल। पूर्ण प्रोसेस आपल्याला ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे पॅन कार्ड ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अप्लाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे। आधार कार्डवरती जो फोटो आहे तो जर तुम्हाला पॅन कार्डवरती पाहिजे असेल तर तुम्हाला दुसरा फोटो लागणार नाही, पण जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर तुम्हाला तुमचा आयडेंटिटी कार्ड साइजचा फोटो एक लागणार आहे आणि एक सिग्नेचर पण फोटो लागणार आहे जर तुमची सिग्नेचर चेंज करायची असेल तर। आणि तुमचा ॲड्रेस जो आहे तो परमनंट ॲड्रेस असावा, त्याच्यावरती तुमचं हे जे पॅन कार्ड आहे ते डिलिव्हर होईल। तर बघूया आपण आता आपलं पॅन कार्डचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे। तर पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड अप्लाय ऑनलाईन TIN NSDL असं आपल्याला सर्च करायचं आहे गुगलवरती जाऊन। इथं आपल्याला लॉग इन मॅनेजर दिसत आहे, पॅन कार्ड ॲप्लिकेशन ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन NSDL ही वेबसाईट दिसत आहे आणि इथं आपल्याला वेबसाईटचा ॲड्रेस पण दिसत आहे tin.nsdl.com। तर ह्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। इथं आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। ॲप्लिकेशन फॉर पॅन थ्रू ऑनलाईन सर्व्हिस लिहिलं आहे। याच्यामध्ये तुम्ही जर नवीन पॅन कार्ड इंडियामध्ये राहत असाल आणि अप्लाय करायचा असेल तर हा फॉर्म 49A आपल्याला लागतो। रिप्रिंट करायचा असेल तर हा आपल्याला ऑप्शन आहे। नवीन पॅन कार्ड आपल्याला अप्लाय करायचं आहे फॉरेन जर तुम्ही असाल सिटीजन तर आपण आज या व्हिडिओमध्ये 49A हा जो फॉर्म आहे तो भरून अप्लाय कसं करायचं आहे ते बघणार आहोत। ठीक आहे, तर आपण या ऑप्शनवरती क्लिक करूया। इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला असा ऑप्शन येईल, अप्लाय ऑनलाईन आहे किंवा कंटिन्यू विथ ॲप्लिकेशन आहे। याच्या आधी जर तुम्ही अप्लाय केला असेल तर कंटिन्यू विथ ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे, तुमचा नंबर जनरेट झाला असेल तर। पण आपण आता पूर्ण नवीन पद्धतीने करत आहे, तर इथं आपल्याला ॲप्लिकेशन टाईप लिहिलं आहे आणि कॅटेगरी लिहिली आहे। याच्यामध्ये आपल्याला चूज करायचं आहे। तर ॲप्लिकेशन टाईपमध्ये आपल्याला फॉर्म 49A लिहिला आहे, हा सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे इंडिव्हिज्युअल, कारण आपण स्वतःसाठी अप्लाय करत आहे। इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केलं त्यानंतर खाली बघू शकता ॲप्लिकंटचं इन्फॉर्मेशन आहे। इथं आपल्याला टायटल सिलेक्ट करायचं आहे, आपलं आडनाव, पहिलं नाव, मिडल नाव, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपली आधार कार्डवरती जशी आहे तशी टाकायची आहे। ईमेल ID आपला आधार कार्डला लिंक असेल तो टाकला तरी चालेल किंवा दुसरा टाकला तरी चालेल। मोबाईल नंबर आपला आधार कार्डला लिंक असलेला टाकावा, कारण त्याच्यानंतर आपलं आधार कार्डला पॅन कार्ड ऑटोमॅटिकली कनेक्ट होतं। ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी मी टाकून घेतो। ठीक आहे, सर्व गोष्टी आपण टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे एक टिकमार्क लावायचा आहे। त्यानंतर थोडंसं खाली घेऊन इथं आपल्याला आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर खाली आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे। आपला हा एक टोकन नंबर जनरेट झालेला आहे तो आपल्याला नमूद करून घ्यायचा आहे, कारण याच्यानंतर आपल्याला फॉर्म हा डबल भरताना जर समजा काय प्रॉब्लेम आला तर याच नंबरवरती आपल्याला कंटिन्यू पॅन कार्ड करायचा ऑप्शन येतो। ठीक आहे, तर हा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन असा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन येतील। इथं बघू शकता हाऊ डू यू वॉन्ट टू सबमिट युअर पॅन ॲप्लिकेशन डॉक्युमेंट। आपल्याला डॉक्युमेंट ऑनलाईन eKYC पेपरलेस आहे त्याच्यावरती करायचे आहे किंवा स्कॅन कॉपी इमेज थ्रू ई-साईन, म्हणजे तुम्हाला जर स्वतःचं फोटो आणि साईन जर अपलोड करायचे असेल तर हा ऑप्शन आहे, किंवा डॉक्युमेंट आपल्याला फिजिकली सेंड करायचे असतील तर हा आहे। पण सर्वात जास्त बेटर ऑप्शन हा डिजिटली थ्रू eKYC हा आहे, तर आपण याच्या थ्रूच करणार आहोत। तर याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं टिकमार्क आहे, थोडंसं वरती घ्यायचं आहे। इथं बघू शकता वेदर फिजिकली पॅन कार्ड इज रिक्वायर्ड। आपल्याला हातामध्ये पॅन कार्ड पाहिजे असेल तर येस ऑलरेडी आहे असंच ठेवायचं आहे, आणि जर तुम्हाला डिजिटल पाहिजे ईमेलवरती तर नो वरती क्लिक करू शकता, पण येस वरती करा। भविष्यात आपल्याला झेरॉक्स वगैरे लागणार असते त्यावेळी तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर खाली बघू शकता एंटर लास्ट 4 डिजिट आधार कार्डचे, तर इथं आपल्याला शेवटचे आधार कार्डचे 4 डिजिट टाकायचे आहेत। त्यानंतर खाली आपल्याला आय हिअर बाय दॅट माय फोटो ॲज अवेलेबल इन आधार शाल बी प्रिंटेड ऑन पॅन कार्ड। आधार कार्डवरती जो फोटो आहे तो जर तुम्हाला तसाच पाहिजे असेल तर येसवरती क्लिक करा। नो वरती क्लिक केला तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल। त्यावेळी तुम्हाला फोटो आणि ई-साईन आपली जी सिग्नेचर आहे ती फोटो तुम्हाला दोन्ही अपलोड करावं लागतील। आता इथं खाली बघू शकता नेम ॲज पर आधार लिहिलं आहे, इथं तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे चेंज करण्यासाठी। त्यानंतर खाली थोडंसं घ्यायचं आहे, पुन्हा एकदा त्याच पूर्ण डिटेल आलेले आहेत, इथं काही चेंज करायचा नाही। इथं आपल्याला फक्त जेंडर चेंज करायचा आहे, आपला जो जेंडर आहे तो सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर खाली बघू शकता इथं आपल्याला याच्यामध्ये काही सुद्धा चेंज करायचा नाही,
खाली आपल्याला फादरचं नाव पूर्ण लिहायचं आहे, त्याच्यानंतर मदरचं नाव ऑप्शनल आहे आणि आपल्याला इथं मदरचं फादरचं नाव पॅन कार्डवरती पाहिजे कोणाचं ते टिकमार्क लावायचे आहे. तर मी वरती डिटेल टाकून घेतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढचा आपल्याला एक ऑप्शन आलेला आहे इन्कम सोर्स. याच्यामध्ये तुम्ही काहीही सिलेक्ट करू शकता. फक्त आपल्याला कंपनीला सांगावं लागेल गव्हर्नमेंटला की आम्ही काय काम करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. आता इथं बघितलं तर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन लिहिलं आहे, पण इथं आपल्याला ॲड्रेस सिलेक्ट करायचा ऑप्शन नाही, कारण आपण EKYC करून आपल्याला फॉर्म भरत आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचा ऑप्शन येत नाही. तर असाच आपण रेसिडेन्शियल ॲड्रेस सोडून द्यायचा आहे. जर तुम्ही दुसरीकडे कुठे राहत असाल तर ऑफिस ॲड्रेस तुम्ही टाकू शकता, पण तसं काही मी टाकणार नाही आहे. डायरेक्टली इथं खाली येणार आहे टेलिफोन नंबर अँड ईमेल ID डिटेल. तर याच्यावरती आपल्याला इंडियाचा पिनकोड आहे 91. तर 91 आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्याच्यानंतर ईमेल ID पण आलेला आहे. त्याच्यानंतर इथं काहीसुद्धा आपल्याला छेडछाड करायची नाही. खाली डायरेक्ट आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड आणि AO नंबर लागणार आहे. त्यासाठी आपल्याला या रकान्यामध्ये पिनकोड टाकायचा आहे, आपल्या गावचा पिनकोड. ठीक आहे, किंवा तुमच्या जवळपासच्या एरियाचा पिनकोड टाकला तरी चालेल. ठीक आहे, पिनकोड टाकल्यानंतर खाली बघू शकता फॉर हेल्प AO कोड फ्रॉम द फॉलोइंग. इंडियन सिटीजन आहे आपण, तर इथं आपल्याला इंडियनवरती क्लिक करायचं आहे. स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र ऑलरेडी आहे. सिटी आपल्याला तुमच्या गावची कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे. एरियाचं नाव काय आहे ते आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे, आणि फॅचवरती इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर खाली आपल्याला लिस्ट येईल. ठीक आहे, इथं आपल्याला लिस्ट आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे कंट्रोल आणि F दाबून तुमच्या गावाचं नाव. ठीक आहे, गावाचं नाव टाकायचं आहे. तर इथं बघू शकता एक आपला सर्च झालेला आहे इथं. तर याच्यामध्ये तुमचं ज्या एरियामध्ये असं नाव सिलेक्ट होईल, इथं आपलं सिलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, जसं सिलेक्ट होईल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली वरती बघू शकता आपलं जे डिटेल आहे इथली 94.2 हे ऑटोमॅटिकली इथं आलेलं आहे, रेंज कोड आणि AO नंबर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता ऑटोमॅटिकली वी हॅव एन्क्लोज्ड आलेलं आहे आधार कार्डचं प्रूफ, आधार कार्डचं ॲड्रेस प्रूफ, आधार कार्डचं बर्थ प्रूफ. ठीक आहे, इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे हिमसेल्फ, हरसेल्फ, आणि इथं आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, गावाचं नाव टाकलेलं आहे आणि आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला असा एक ऑप्शन येईल, युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड, प्लीज कन्फर्म डिटेल. तर आता आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या डिटेल चेक करायचं आहे. आधार कार्डचे पहिले 8 डिजिट आपल्याला टाकायचे आहेत. मगाशी आपण 4 टाकले, आता आपल्याला पहिले 8 डिजिट टाकायचे आहेत. ठीक आहे, 2 वेळा का टाकायचे आहेत, कारण काहीसुद्धा चुकी होऊ नये म्हणून टाकायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, आपल्या डिटेल्स सगळ्या चेक करायच्या आहेत. काही जर चुकीचं असेल तर आत्ताच तुम्ही चेंज करू शकता. एकदा ॲप्लाय केल्यानंतर चेंज व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो, डबल ॲप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर पूर्ण खाली यायचं आहे आपल्याला चेक करत करत सगळ्या गोष्टी. त्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा एकदा इथं प्रोसीड आहे त्याला तुम्ही क्लिक करू शकता. प्रोसीड केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला पेमेंट करायचं आहे ऑनलाईन थ्रू पेटीएम. इथं ऑनलाईन पेमेंट बिल डेस्क पण आहे आणि डिमांड ड्राफ्ट पण आहे. डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला बँकमध्ये जावं लागेल, बिल डेस्कला तुम्हाला नेट बँकिंग वगैरे लागेल. पण तुम्ही पेटीएम वगैरे केला तर तुम्हाला डायरेक्टली QR कोडवरून पेमेंट तुम्ही करू शकता. याला मी क्लिक करतो. इथं आपल्याला खाली घेतलं तर बघू शकता 106 रुपये हे चार्जेस आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट हे करावं लागणार आहे. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे इथे. ठीक आहे, इथं आय ॲग्रीवरती क्लिक केलं, प्रोसीड टू पेमेंटला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला कन्फर्म करायचं आहे पेमेंटला. पे कन्फर्म करूया. आता आपण जातो आहे आपल्या पेमेंटच्या गेटवेवरती. इथं आपल्याला QR कोड आलेला आहे. या QR कोडला आपल्याला पेमेंट हे करायचं आहे. ठीक आहे, मी पेमेंट करून घेतो 106 रुपयाचं. ठीक आहे, पेमेंट केलं ही वेबसाईट ऑटोमॅटिकली रिस्पॉन्ड करेल. तुम्हाला इथं वेट करायचं आहे, रिफ्रेश करायचं नाही. ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन हे इथं अप्लाय झालेलं आहे ऑनलाईन पॅन कार्डसाठी. इथं आपल्याला ट्रान्झॅक्शन ID पण आहे. आता आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला फोटो काढणार असाल तर काढून घ्या. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे आपली आधार कार्डवरून. इथं आपल्याला एक टिकमार्क लावायचा आहे. टिकमार्क लावल्यानंतर ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ EKYCचा ऑप्शन येईल. इथं आपण आपली डिटेल्स आपल्या आधार कार्डवरून द्यायची आहे. तर कंटिन्यू विथ EKYCला आपण क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने डिटेल येईल। आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे, OTP आपल्याला आलेला आहे, OTP टाकलेला आहे। OTP टाकून आपल्याला खाली सबमिटचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे। यू आर ऑलमोस्ट डन, 1 स्टेप टू कंप्लीट युअर ॲप्लिकेशन लिहिलं आहे। कंटिन्यू विथ ई साईनला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशी वेबसाईट येईल, प्रोटीन ऑनलाईन पॅन सर्व्हिस रिक्वेस्टची। इथं आपल्याला एक टिकमार्क लावायचा आहे, आपला आधार कार्डचा नंबर इथं टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक OTP येईल, तो OTP आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। आता अशा पद्धतीने आपलं आधार कार्डवरून पॅन कार्ड हे अप्लाय झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं जर पासवर्ड टाकून डिटेल बघायची असेल ॲक्नॉलेजमेंटची, तर आपण अशा फॉर्मॅटमध्ये DDMMYY आपली बर्थडे टाकून हा PDF जो आहे तो तुम्ही सेव्ह करू शकता। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने आपला फॉर्म हा अप्लाय झालेला आहे। प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता किंवा डाउनलोड PDF करून तुमची PDF जी आहे ती डाउनलोड पण होऊ शकते। तर अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड हे अप्लाय करू शकता। तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पॅन कार्ड घरी तुमच्या मिळून जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला 100% सबस्क्राईब करा।